मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र मोक्षशास्त्र आपण बघतोय। तर नय काय आपण त्याचं स्वरूप बघितलं होतं की नैगमनय म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये ज्या गोष्टीचं अस्तित्व आहे आणि ज्या गोष्टीचं अस्तित्व नाही अशा दोन्ही गोष्टी जिथं एकत्रितपणे आढळतात तर तो कुठला नय आहे? नैगमनय आहे। मग त्याच्यानंतरचा पुढचा कुठला नय आहे? संग्रहनय। संग्रहनय काय करतो की तिथं फक्त सत गोष्टीला ग्रहण करतो, म्हणजे असतला त्याने तिथं काय केलेलं आहे? सोडलेलं आहे। मग त्याच्यानंतर व्यवहार नयामध्ये काय केले? जे संग्रह नयाने एकत्रित केलेले द्रव्य आहेत विश्वातले सद्द्रव्य, त्या सद्द्रव्यांना त्यांनी काय केलं? व्यवस्थितपणे त्याची मांडणी केली म्हणजे त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांची काय केली आहे तर वेगळे वेगळे प्रकाराने त्यांच्यामध्ये भेद केलेला आहे। हे जीवद्रव्य, हे पुद्गल द्रव्य, म्हणजे त्या सगळे द्रव्य जे आहेत ते तर सत आहेत, पण सत असताना त्याच्यामध्ये काय केलेले आहे? त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे। त्याच्यानंतर रुजुसूत्रनय काय सांगतो की त्याच्यामध्ये रुजुसूत्रनयामध्ये आता व्यवहार नयामध्ये जे त्यांनी द्रव्य घेतली होती काय होती? नुसतं तिथं द्रव्य होतं, जीवद्रव्य, पुद्गल द्रव्य, धर्मद्रव्य, असं सगळ्या द्रव्यांना तिथं काय केलं होतं? त्यांनी फक्त वेगळी वेगळी मांडणी केली होती। तर रुजुसूत्रनय काय म्हणतोय? जी सद्द्रव्य आहेत किंवा जी व्यवहार नयामध्ये मांडणी केलेली आहे तर तिथं त्या मांडणीमध्ये त्याच्यातल्या त्या द्रव्याचे तिन्ही काळ गर्भित आहेत। व्यवहार नयामध्ये जे काही भेद केलेत, समजा आता जीवद्रव्य किंवा जीवाचं एक वेगळं अस्तित्व दाखवून दिलं, मग त्या सज्जीवाचे किंवा त्या जीवद्रव्याचे तिन्ही काळातील जे काही असतील, म्हणजे तिन्ही काळातील त्याचं अस्तित्व हे तिथं गर्भित आहे, म्हणजे भूतकाळातील पण आणि भविष्यकाळातील पण, असं ते तिन्ही काळामध्ये सत असलेलं द्रव्य असं तिथं व्यवहार नयाने सांगितलं होतं। आता रुजुसूत्रनय काय करतोय की मला भूतकाळ पण बघायचं नाही आहे आणि मला भविष्यकाळ पण बघायचं नाही आहे। आत्ता वर्तमान काळामध्ये त्या द्रव्याचं अस्तित्व कुठल्या परिस्थितीत आहे किंवा कुठल्या पर्यायामध्ये आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये आहे, तेवढंच त्या वर्तमान पर्यायाला काय करतो? हा रुजुसूत्रनय विषय करतो। त्याच्यानंतर शब्दनय काय करतो की ह्या वर्तमान काळामध्ये जे द्रव्य दाखवून दिलेलं आहे तर त्या द्रव्याचे वेगवेगळ्या प्रकाराने तिथं काय केलेलं आहे? व्याकरणाच्या दृष्टीने तिथं काय अनेक वचन, एक वचन किंवा पुरुष, स्त्री आणि नपुसक अशा प्रकारे तिथं लिंगामध्ये वगैरे भेद आहे। म्हणजे हे सगळं काय आहे तर शब्दनयाच्या द्वारे तिथं आपल्याला त्याच्यामध्ये जे काही असेल तर ते शब्दनयाच्या द्वारे तिथं आपण बघतो। म्हणजे वर्तमान काळातली पर्याय रुजुसूत्रनयाने दाखवली, मग ती वर्तमान पर्यायामध्ये पण अजून काय काय भेद होऊ शकतात हे आपल्याला पुढचे नय दाखवतात। मग त्याच्यामध्ये लिंगभेद केला, त्याच्यामध्ये वचन भेद केला, संख्याभेद केला किंवा तिथं प्रत्यय लावून तिथं काय फरक पडतोय, काय फरक पडत नाही असा भेद केला, म्हणजे हे सगळं कुठं आहे तर शब्दनयामध्ये आहे। त्याच्यानंतरचा पुढचा नय कुठला आहे? समभिरूढ नय। मग आता समभिरूढ नय काय सांगतो की हे जे वचन, लिंग किंवा ते संख्या वगैरे हे सगळे आपण जे भेद बघितले होते ते सुद्धा आम्हाला बघायची काही गरज नाही आहे। आम्ही काय बघणार? आत्ता चालू परिस्थितीमध्ये त्या वस्तूला कुठल्या नावाने ओळखलं जातंय, कुठल्या नावाने ओळखलं जाते तेवढाच आम्ही अर्थ पकडणार, म्हणजे रूढी अर्थ। म्हणजे हे सगळं चाललंय कुठं? वर्तमान काळातल्या द्रव्याचं चाललेलं आहे आणि तिथं त्या शब्दाच्या द्वारे म्हणा किंवा आता ह्या समभिरूढ नयाच्या द्वारे आपण जे बघतोय ते काय आहेत तर पर्याय आहेत। पहिल्या 3 नयामध्ये आपण काय बघितलं होतं? द्रव्य 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 बघितलं होतं। नैगमनय किंवा संग्रहनय किंवा व्यवहारनय ह्या तिन्हीमध्ये कशाला लक्ष केलेलं आहे? द्रव्य, सद्द्रव्य, असद्द्रव्य, नंतर फक्त सद्द्रव्य, नंतर ह्या सद्द्रव्याला फक्त वेगळं वेगळं करून मांडले, असं ह्या 3 नयामध्ये काय केलं होतं? द्रव्य दृष्टीने त्या द्रव्याकडं फक्त आपल्याला काय द्रव्याचा निर्देश केलेला आहे किंवा अशा सद्द्रव्याला किंवा असत द्रव्याला, म्हणजे तिथं पर्याय दाखवलेली नाही आहे, तिथं आपल्याला काय दाखवलंय? ते द्रव्य
तेवढं त्या द्रव्याचं अखंड स्वरूप तिथं जाणलं जाते. म्हणजे अखंड द्रव्य तिथं दाखवून दिलंय, त्याच्यामध्ये आपल्याला भेद वगैरे केलेला नाही. मग हा वर्तमान पर्याय बघतोय ती काय आहे तर त्या भूत आणि भविष्यापासून तिथं वेगळी केलेली ती पर्याय आहे, किंवा आत्ता त्या वस्तूचं अस्तित्व कुठल्या रूपामध्ये आहे हे आपण बघतोय. मग ऋजुसूत्रन्यायामध्ये काय बघितलं होतं तर स्थूल वर्तमान पर्याय. स्थूल म्हणजे आपण काय बघितलं होतं की जन्मल्यापासून मरेपर्यंत. आता आपण कुठल्या अवस्थेत आहोत, मनुष्य पर्याय आहोत. मग ही मनुष्य पर्याय कधीपासून आहे म्हटलं जाईल. आता ही वर्तमानातली आहे हे तर मान्य आहे आपल्याला, पण ही वर्तमान पर्याय कधीपासून म्हटली जाईल, जन्मल्यापासून मरेपर्यंत. मग आता जन्मल्या त्या गोष्टीला आता समजा 30, 40, 50 वर्ष झालीत, म्हणजे तो भूतकाळ झालाय तसा बघितलं तर. पण स्थूल म्हटलंय ना आपण इथं, वर्तमान एक स्थूल अपेक्षेने. मग इथं मागचा भव असेल त्याला भूतकाळ म्हटलंय, किंवा पुढचा भव होईल त्याला भविष्यकाळ म्हटलंय. पण आत्ता ह्या वर्तमान काळामध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंतचा काळ वर्तमान अपेक्षेने पकडलेला आहे. मग त्याच्यासाठी उदाहरण आपण बघितलं होतं ना, आदिनाथ भगवंतांपासून महावीर भगवंतांपर्यंतचा काळ. मग ह्या सगळ्या तीर्थंकरांना होण्यामध्ये, म्हणजे एक तीर्थंकर झाले, त्याच्यानंतर दुसरे, तिसरे, असे सगळे तीर्थंकर होऊन गेले. म्हणजे हे 24 तीर्थंकर होण्यामध्ये जेवढा काही काळ गेला तर तो काळ किती आहे, खूप काळ आहे. किंवा तो आत्ता फक्त एका ह्या वर्तमान आत्ताच्या पर्यायामध्ये, म्हणजे आत्ताच्या क्षणामध्ये सगळं झालंय का, नाही. पण त्या सगळ्यांना कशामध्ये गर्भित केलेलं आहे, वर्तमान काळामध्ये, किंवा वर्तमान काळातले हे तीर्थंकर असं म्हणतो की नाही आपण. हे भूतकाळातले, हे वर्तमान काळातले, हे भविष्य काळातले. गजपंथला आहे, किंवा अजून बऱ्याच ठिकाणी असतं की भूतकालीन तीर्थंकर, वर्तमानकालीन तीर्थंकर, किंवा भविष्यकालीन तीर्थंकर. मग हा भेद जो आहे तर तो काय आहे, स्थूल रूपाने घेतलाय. स्थूल म्हणजे लक्षात येते ना, म्हणजे तिथं काळ खूप आहे, पण आत्ता चालू वर्तमान काळामध्ये किंवा ह्या काळामध्ये घडलेलं आहे, म्हणून त्याला तिथं वर्तमान हे नाव दिलेलं आहे. तर असं हे सगळं जे आहे ते कशामध्ये दाखवतोय आपण, द्रव्यामधलं बघतोय का पर्यायामधलं बघतोय, पर्यायामध्ये बघतोय. तर हे सगळे काय आहे, पर्याय आहे. तिथं द्रव्याकडे दृष्टी नाहीये. वर्तमान काळामध्ये मनुष्य पर्याय, वर्तमान काळामध्ये झालेले आदिनाथ भगवान, वर्तमान काळातले तीर्थंकर. आता महावीर भगवंतांची मूर्ती आहे मंदिरामध्ये, आपण त्या मूर्तीचं दर्शन करतोय. मग कशाला दर्शन करतोय आपण, त्या द्रव्याचं दर्शन करतोय का त्या पर्यायाचं दर्शन करतोय, दर्शन कुणाचं करतोय. मंदिरामध्ये आपण जातो, मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथं दर्शन करतो की नाही भगवंतांचं, पर्यायाचं दर्शन करतो. तिथं द्रव्याचं दर्शन करत नाहीये. जर द्रव्याचं दर्शन करायचं किंवा केलं असं म्हटलं तर काय दोष येईल, मी तिथे जाऊन द्रव्य दृष्टीने भगवंत, म्हणजे ते चुकीचं आहे असं नाही म्हणायचं, पण आत्ता व्यवहार चालण्यासाठी काय चूक घडेल त्याच्यामध्ये, किंवा तिथं काय चुकीचं वाटतंय. मंदिरामध्ये जाऊन द्रव्य दृष्टीने भगवंतांचं दर्शन करून आलो, पर्याय मंदिरामध्ये भगवंतांच्या पर्यायाचं दर्शन करतोय, द्रव्याचं दर्शन करतोय का, म्हणजे द्रव्य तर तिथं आहे, गर्भित आहे, प्रश्न नाहीये, कारण द्रव्याचीच ती पर्याय आहे, द्रव्याचीच ती अरिहंत अवस्था आहे. पण आपण कशाचं दर्शन करतोय, त्या अरिहंत अवस्थेचं, अरिहंत रूपी पर्यायामध्ये असलेल्या भगवंतांचं, म्हणजेच त्या पर्यायाला नमस्कार केला. मग असं जर म्हटलं की द्रव्यदृष्टीने नमस्कार केला तर काय दोष येतो तिथं, मग भगवंतांना दर्शन करतोय तसं आपल्या जेवढे सगळे संयोगामध्ये जीव आहेत त्यांना पण दर्शन करायला लागेल. मग ते पण द्रव्यदृष्टीने कधीतरी भगवान होणारच आहेत, किंवा द्रव्यदृष्टीने भगवानच आहेत. आपण म्हणतो ना मी सिद्ध आहे, किंवा द्रव्यदृष्टीने मी पण अरिहंतांसारखा, त्यांच्यासारखाच आहे असं म्हणतो की नाही आपण. पण भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे की भगवंतांमध्ये ती पर्याय प्रकट झालेली आहे आणि आपल्यामध्ये ती पर्याय अजून प्रकट झालेली नाही, म्हणून त्या पर्यायाला नमस्कार आहे. पर्यायाला नमस्कार का आहे कळतंय का, म्हणून तिथं जाऊन आपण त्या पर्यायामध्ये असलेल्या भगवंतांना बघतोय, कारण तिथं भगवान तर आहेत, पण त्या भगवंतांची अरिहंत, सिद्ध किंवा आचार्य, उपाध्याय हे सगळी काय आहेत तर अवस्था उत्पन्न झालेल्या आहेत, किंवा त्या अवस्थेच्या द्वारे त्यांचं काय आहे तर महत्व आहे, त्यांची स्तुती आहे, त्यांची भक्ती आहे. लघव्य दृष्टीने म्हणलं तर आपण सगळे समान आहोत. मग भगवंतांना जसा नमस्कार केला तसं सगळ्यांनाच करावा लागेल. जर द्रव्यदृष्टीला नमस्कार केला किंवा त्या द्रव्याला नमस्कार केला तर काय फरक होणार आहे तिथं, की सगळ्यांना नमस्कार करावा लागेल. मग तिथं श्रेष्ठता
किंवा तिथं काहीतरी संसारी अवस्था आहे, तिथं सुख आहे, इथं दुःख आहे, हे सगळं विसरून तिथं एकमेकांनाच नमस्कार करत बसायला लागेल. पटतंय का? म्हणून तिथं ती पर्याय प्रकट झाली, तिथं ती शुद्धता प्रकट झाली, आपल्यापेक्षा काहीतरी तिथं विशेष अवस्था प्रकट झाली आहे, त्या अवस्थेला आपण तिथं नमस्कार करतोय. हां, तर आपण तिथं पर्यायाकडे कशावरून गेलो, तर हे जे शब्द नय, रुजुसूत्र नय, शब्द नय किंवा त्याच्या पुढचा समभिरूढ नय, तर हे सगळे पर्यायाला विषय करून झालेले नय आहेत. रुजुसूत्र नय काय करतोय, वर्तमानकालीन स्थूल पर्याय बघतोय. त्याच्यानंतरचा शब्द नय पण काय करतोय, त्या द्रव्याचं लिंग बघतोय किंवा त्याचं वचन काय आहे, त्याच्यामध्ये किती संख्या आहेत. मग हे सगळं कशामध्ये येतं, द्रव्यामध्ये येतं का पर्यायामध्ये येतं? पर्यायामध्ये येणार आहे. कुठलं लिंग आहे, हां, कुठलं लिंग आहे हे पर्यायामध्येच कळणार आहे ना. स्त्री आहे, पुरुष आहे, नपुंसक लिंग आहे, मनुष्य आहे, तिर्यंच आहे, नारकी आहे, देव आहे, ह्या सगळ्या पर्याय आहेत. त्यामुळे हे सगळे नय काय करतात, तर पर्यायाला विषय करतात. आणि आता इथं शब्द नय आणि समभिरूढ नय. समभिरूढ नय काय म्हणतोय की कुठलं लिंग असेल, कुठलं वचन असेल, किती संख्या असेल, ते सगळं सोडून रूढीने जे काही तिथं सर्वमान्य आहे त्यालाच मी फक्त ग्रहण करणार. गो म्हणजे गाय, म्हणजे तिथं फक्त त्या गायचे बाकीचे सगळे अर्थ त्यांनी काय केले, तिथं दुर्लक्षित केलेत किंवा त्याचा निषेध करून फक्त जी गमन करते किंवा जी गमन करते ती गाय असा अर्थ त्यांनी ग्रहण केलेला आहे. कुणी केलेला आहे? समभिरूढ नयाने, म्हणजे रूढ आहे ना ते. हां, त्याच्यानंतर पुढचा नय कुठला आहे समभिरूढ नंतर? नय, एवंभूत नय. मग एवंभूत नय काय म्हणतो की ते रूढीचं सुद्धा तुम्ही सोडा, आत्ता ह्या क्षणामध्ये ती क्रिया म्हणजे ते गमन करते ती गाय असं समभिरूढ नयाने सांगितलं होतं. मग एवंभूत नय काय म्हणतोय की ती आत्ता गमन करते का, चालतीये का, ती तर बसलीये, ती तर चारा खाते, ती तर पाणी पिते, ती तर वासराला माया करते, मग आम्ही तिला गाय म्हणणार नाही. म्हणजे ती गमन क्रिया करण्याची क्रिया जर त्या गायीकडून होते किंवा ती चालताना दिसते तर त्यावेळेसच आम्ही तिथं त्याला काय म्हणणार आहे, ही गाय आहे असं स्वीकारणार आहे. मग ह्याच्यासाठी उदाहरणं आपण भरपूर घेतलीत, आता घेत नाही मी. डॉक्टर कधी म्हणणार, शिक्षक कधी म्हणणार, किंवा अजून बाकीचं काय पुजारी कधी म्हणणार वगैरे, हे सगळं. म्हणजे असं हे 7 नयांचं जे स्वरूप आहे तर ते श्रीमत राजचंद्रजी यांनी काय केले, त्यांच्या चिंतनातून त्यांनी हे 7 नय कसे घटवले ते इथं त्यांनी दिलेलं आहे. आता म्हणजे त्यांनी तसं स्वतःला त्यांनी काय केलेलं आहे, संबोधन केलेलं आहे. कुणी? राजचंद्र पंडितांनी त्यांनी स्वतःला ह्या नयातून संबोधन केलेलं आहे. पण ते आपल्यासाठी सुद्धा कसं आहे, महत्त्वाचं आहे, म्हणून ह्याच्यामध्ये त्यांनी ते दिलेलं आहे. एवंभूत दृष्टी से रुजु सूत्र स्थिती कर, पूर्णता के लक्ष्य से प्रारंभ कर. आता एवंभूत नयाचं अस्तित्व किती काळाचं आहे? एवंभूत नय म्हणजे एक समयाचं नाही म्हणता येणार, ती क्रिया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत, जोपर्यंत चालते त्याला काय म्हणणार की नाही आपण. मग ती कदाचित आता घरातून निघाली आणि तिथं जिथं चरायला जायचं तिला तिथंपर्यंत पोचायला 1 तास लागतोय. मग त्या 1 तासाच्या काळामध्ये ती चालली आहे, मग तिथं जाऊन तिने चरायला सुरू केली की ते चालण्याचा विषय थांबला. पण 1 तास चालली, मग 1 तास तिला एवंभूत नय काय म्हणणार आहे, गाय म्हणणार आहे. चरायला सुरू केले की गाय म्हणणार नाहीये. म्हणजेच काय आहे तर एवंभूत नय ती क्रिया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत विषय करतोय. मग ती क्रिया काय कायम चालू राहते का? चालण्याची क्रिया कायम चालू आहे का गायची? नाहीये. मग त्यांनी काय सांगितलंय, पण ती क्रिया केल्या तर त्या क्रियेवरून तिला गाय म्हटलं जाणार आहे, चालली तरच तिला गाय म्हणणार आहे. मग आता इथं त्यांचं काय म्हणणं आहे की एवंभूत दृष्टी से रुजु सूत्र स्थिती कर. म्हणजे आता एवंभूत नयाच्या द्वारे किंवा एवंभूत नयामध्ये सांगितलेली ती क्रिया जी काय आहे तर ती थोड्या वेळासाठी आहे. आणि रुजुसूत्र नयाचा विषय किती आहे? एवंभूत नयापेक्षा मोठा आहे, त्याचा कालावधी मोठा आहे. मनुष्य पर्याय 100 वर्षाची आहे समजा, मग ती 100 किंवा त्या गायीचं आयुष्य समजा 100 वर्ष आहे, मग ती गाय 100 वर्ष चालणार आहे का? तिचं जेव्हा कधी चालायची गरज आहे तेव्हा ती चालेल फक्त. पण म्हणजे तिचं ते चालण्याचा कालावधी एवंभूत नयाच्या दृष्टीने थोडा आहे, तेवढंच तिला गाय म्हटलं जाते. मग तसं इथं काय सांगितलंय त्यांनी, त्या एवंभूत नयामध्ये ती गाय थोडा वेळच चालतीये, पण तिथं जर रुजुसूत्र नयासारखं जर तिचं ते क्रिया चालू राहिली, म्हणजे चालण्याच्या क्रियेची स्थिती वाढवायला सांगितली आहे.
पूर्ण तिथं चालत राहावा असं तिथं त्याचा अर्थ आहे. का अर्थ आहे असा? तर आता चालणं वगैरे किंवा काय हे आपल्याला काय आहे, उदाहरणासाठी आपण गायीचं उदाहरण घेतलेलं आहे. आपल्याला हे कुठं घटवायचं आहे? आपल्या स्वतःमध्ये घटवायचं आहे. मग मी जीव आहे, कधी जीव म्हटला जाईल? मी जीव आहे असं आपण म्हणतो, पण ह्या जीवाला एवंभूत नयाने जीव कधी म्हटलं जाईल? जीवाला म्हणजे आता जीवाची व्याख्या काय केली? जो जाणतो तो जीव. जो जाणतो तो जीव. मग एवंभूत नयाने त्याला जीव कधी म्हटलं जाईल? तर तो सोडतच नाही. जाणणं हा जीवाचा स्वभाव आहे. अनादिकाळापासून जाणणं चालू आहे. म्हणजे जाणतोय आपण, पण पराला जाणतोय ना, आपण दुसऱ्याला जाणतोय. मग स्वतःला जाणायचं हे आपल्याला एवंभूत नयामध्ये सांगितले की बाबा मला स्वतःला जाणणं हे माझं काय आहे, ध्येय आहे. म्हणजे ह्या नयाच्या द्वारे आपण पोचलोय कुठं? आतमध्ये पोचलोय. आपल्या जीव सगळं काय आपलं असत किंवा असत द्रव्य किंवा बाकीचे द्रव्य, त्याच्यानंतर जे कर्म, राग, द्वेष, वर्तमान पर्याय, ह्या सगळ्या सोडून आपण काय केलंय? म्हणजे संग्रह नाही, व्यवहार नाही, रुजुसूत्र नाही, हे सगळे सोडून आपण आत पोचलोय. आत म्हणजे मी जाणणारा आहे, मी मला जाणत आहे. मग ही जाणण्याची क्रिया जेव्हा चालू असणार आहे त्यावेळेस तो एवंभूत नय काय म्हणणार आहे? आपल्याला जीव म्हणणार आहे. लक्षात येते का? नयाच्या अपेक्षेने चाललंय बरं का इथं. तुम्ही म्हणजे असं बाकी तिथं आता अपेक्षा काय आहेत? मग मी जीवच आहे की, मी खाताना पण जीवच आहे की, मी सगळं करतोय तेव्हा पण जीवच आहे की, हे आपल्याला इथं बघायचं नाहीये. व्यवहाराने किंवा बाकीच्या नयाच्या अपेक्षेने हे बरोबर आहे, पण आपण सूक्ष्म दृष्टीने बघतोय की आता इथं जीवामध्ये घटवतोय. मग जाणणारा जीव, मग जाणणारा जीव म्हणजे जर तो पराला जाणत असेल तर तिथं काय झालं? ते लक्ष आहे का आपलं? आपलं लक्ष काय आहे? स्वतःला जाणणं. अरिहंत भगवान काय करतायत? कुणाला जाणतायत? सिद्ध भगवान कुणाला जाणतायत? स्वतःला जाणतायत फक्त. तसं मला स्वतःला जाणायचंय. मग आत्ताच्या भूमिकेमध्ये आपण स्वतःला जाणायचे म्हणून बसलो तर किती वेळ बसू शकतो? अगदी अल्प काळ. आपली स्थिरता नाहीये तेवढी, आपली शक्ती नाहीये तेवढी. मग पंचम काळ म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींना बघितलं तर आपण जास्त काळ आपल्या स्वतःमध्ये राहू शकत नाही. पण इथं आता काय सांगितलंय त्यांनी की जरी आत्ता आपण एवंभूत नयाच्या सारखं, म्हणजे जसं ती गाय थोडा वेळ चालते किंवा आपण आत्म्याची अनुभूती थोडाच वेळ घेऊ शकतो, जास्त वेळ स्थिर राहू शकत नाही, तरी सुद्धा ह्या नयाची क्षमता वाढवायची. आपल्याला क्षमता वाढवायची म्हणजे तिथं काय होणार? मग त्याचा कालावधी वाढणार म्हणजे ते कुठला नाही होणार? मग रुजुसूत्र नाही होणार. रुजुसूत्र नाही काय आहे? पर्यायामधलाच आहे किंवा त्याच्यामध्ये सुद्धा आपण पर्यायालाच बघतोय. पण एकाच क्रियेचा तिथं खूप काळ ते चाललेला आहे. एकच क्रिया खूप काळ चाललेली आहे आणि असा नाही कुठला आहे? तर रुजुसूत्र नाही मध्ये सांगितले. मनुष्य पर्याय खूप काळ चाललेली आहे की नाही? 100 वर्ष. म्हणजे आता एक अनंत काळाचा वगैरे विषय इथं घ्यायचा नाही, पण 100 वर्षाचा काळ 1 दिवसाच्या अपेक्षेने जास्त आहे की नाही? मोठा आहे की नाही? मग समजा असं एवंभूत नाही म्हणजे 1 दिवस समजा. मग 1 दिवस आपण अनुभूती घेतोय, तर इथं आपल्याला सांगतायत की अखंड तुमचा जेवढा जन्म आहे तेवढ्या जन्मामध्ये ती आत्मानुभूतीच घ्यायची आहे मला. हे लक्ष ठेवा आणि ते लक्ष पूर्ण करा. पूर्णता के लक्ष्य से प्रारंभ कर. म्हणजे एवंभूत नयाची जी काही शक्ती आहे 1 दिवसाची, 1 तासाची, तर ती शक्ती जर वाढत जाऊन वाढली तर तिथं काय होणार आहे? रुजुसूत्र नयाचा विषय होईल तो. कारण तिथं ती पर्याय मोठ्या काही खूप काळासाठी ती पर्याय राहणार. पर्याय म्हणजे ती जी काही वर्तमान अवस्था आहे तर त्याचा कालावधी खूप काळासाठी असणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की एवंभूत नयामध्ये आपण थोडीशी अनुभूती घेऊ शकतोय, तर त्या अनुभूतीला तुम्ही वाढवा, इतकं वाढवा की इतकी शक्ती तुम्ही त्याच्यामध्ये द्या किंवा पुरुषार्थ करा की तो एवंभूत नय मोठा होईल आणि मग त्याला रुजुसूत्र नयाचं रूप प्राप्त होईल. हेतू त्यांना सांगायचे की ह्या नयाचं तिथं एक आपण समजून घेतलेत किंवा 7 नय आहेत, ते घटवण्यासाठी नय पण लक्षात राहील आणि त्यातून आपलं ध्येय काय आहे हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं की आपल्याला हे नय समजून घेणं किंवा हे ज्ञान झालं पाहिजे, त्याच्यामध्ये काय फरक आहे हे लक्षात आलं पाहिजे, हे तर समजून घ्यायचे. पण तेवढंच समजून घेणं आपलं ध्येय नाही, तर त्याच्याद्वारे मला माझ्या आत्म्यामध्ये जाण्यासाठी
हे नय समजून काय करायचंय किंवा कशाला सोडायचंय, मी कशाला माझं समजून बसलोय, कशामध्ये आपण अडकलोय, कुठली पर्याय आपली नसताना आपली म्हणतोय, हे समजून आत्म्यामध्ये जायचंय. आणि म्हणून सांगितले की एवंभूत नयाचा विषय अगदी थोडा आहे, सूक्ष्म काळ आहे, तर तो काळ आपल्याला वाढवायचा आहे. मग तो काळ वाढला की तो एवंभूत नय राहणार नाहीये, तिथं तो रुजुसूत्र नय होणार आहे. म्हणून सांगितलं की पूर्णता के लक्ष्य से प्रारंभ कर. आणि मग आता अरिहंत भगवंतांची अवस्था कशी आहे, अनंत काळासाठी जाणणे जाणणे जाणणे, त्यांची क्रिया कशी शुद्ध रूपाने जाणतायत. शुद्ध रूपाने म्हणजे फक्त एक आत्मस्वरूपाचं लक्ष आहे. जरी त्यांच्या ज्ञानामध्ये 3 लोक झळकलेत, त्यांचेच पूर्वीचे सगळे नातेवाईक, त्यांच्या प्रत्येक सगळ्या भवामध्ये घडलेल्या त्यांच्या घटना, किंवा कोण त्यांना त्रास देत होतं, कोण त्यांना चांगलं म्हणत होतं, कोण त्यांची पूजा करत होतं, कोण त्यांना अनुकूलता देत होतं, सगळं त्यांच्या ज्ञानामध्ये झळकलंय की नाही. पण ते सगळं झळकलं असलं, कोणी शत्रू कोणी मित्र सगळं झळकले, पण त्याच्याशी त्यांना जाणण्यात आता म्हणजे त्यांना काय आहे का, ते जाणण्यामध्ये इंटरेस्ट आहे का, रस आहे का, काही नाही. त्यांना एक स्वतःच्या आत्म्यामध्ये जाणण्याचं काय आहे तिथं प्रयोजन, आणि त्याच्यामध्येच ते स्थिर आहेत. मग तिथं आता काय झालं, हे त्यांची ती पर्याय कशाची, जाणणे 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 रूप पर्याय कशी आहे, आता अनंत काळासाठी म्हणजे झालेली आहे. लक्षात येते ना. आता म्हणजे तिथं रुजुसूत्र नाही, खूप मोठा रुजुसूत्र नाही अशी कल्पना करायची. किती अनंत काळासाठी आता अरिहंत भगवान दुसऱ्या कुणाचाही विचार करणार नाहीत. एक आत्मस्वरूपामध्येच ते लीन आहेत आणि तसेच ते लीन राहणार आहेत. म्हणजे त्यांचं पूर्णतेचं जे लक्ष होतं ते लक्ष त्यांनी प्राप्त केलेलं आहे. त्याच्यानंतर रुजुसूत्र नय दृष्टीसे एवंभूत स्थिती कर. मग आता रुजुसूत्र नयामध्ये आता त्यांनी इथं उलटं घेतलंय. पहिल्यांदा तर सांगितलं की त्या क्रिया सतत तीच क्रिया करायची, म्हणून तिथं रुजुसूत्र नाही म्हटलंय, म्हणजे वर्तमान काळ मोठा करायला सांगितलंय. आता रुजुसूत्र दृष्टीसे एवंभूत स्थिती कर. आता एवंभूत मध्ये काय आहे, एक फक्त त्या क्रियेमध्ये तो लीन आहे. पेशंट तपासतोय तर त्या पेशंट तपासण्यामध्येच तिथं काय आहे, तो पूर्ण त्याच्यामध्ये त्याचं लक्ष आहे. त्यावेळेस त्याला मुलं आठवत नाही आहेत, बाकीच्या त्याच्या जबाबदाऱ्या आठवत नाही आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष त्यांनी असं केंद्रित केलेलं आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विसर पडलाय. मग हे एवंभूत नयामध्ये जी एकाग्रता किंवा एकाच क्रियेमध्ये जी लीनता आहे, ती लीनता वाढवून परत एवंभूत नयापर्यंत, म्हणजे तशी क्रिया कसं सांगितलंय, तर तीच क्रिया वाढवायला सांगितली. म्हणजे रुजुसूत्र दृष्टीचे एवंभूत स्थिती कर. म्हणजे रुजुसूत्रने स्थूल आहे. स्थूल आहे म्हणजे काय, जन्मल्यापासून मरेपर्यंतचा सगळा भव ह्याच्यामध्ये आलेला आहे, वर्तमान भव. म्हणजे तिथं बऱ्याच बाकीच्या पण क्रिया असतील किंवा काही गोष्टी महत्त्वाच्या काही गौण असतील, पण तिथं काय सांगितलंय, अखंड सगळ्या ह्या काळामध्ये एक स्वतःचा आत्माच मला लक्ष म्हणून असला पाहिजे. कळतंय का. म्हणजे काळ मोठा आहे, पण काळ मोठा आहे म्हणून तिथं गौणता किंवा आता खूप काळ आहे ना, मग थोडा वेळ दुसरं काहीतरी करायचंय किंवा थोडंसं कमी जाणलं चालेल किंवा थोडं लक्ष बाहेर गेलं तरी चालेल, असं नाही. त्या आत्मस्वरूपामध्ये जशी एवंभूत नयामध्ये स्थिरता आहे, तशीच स्थिरता इतकी वाढली पाहिजे की ती संपूर्ण रुजुसूत्र नयाचा जेवढा काळ असेल त्या पूर्ण काळामध्ये पण ती स्थिरता असली पाहिजे. एवंभूत नय म्हणजे काय आहे, सोनं आहे. 52 कशी सोनं, तिथं पूर्ण आत्मानुभूती आहे. आणि रुजुसूत्र नयामध्ये काय आहे, त्याच्याबरोबर बाकीच्या पण सगळ्या पर्याय आहेत. म्हणजे एखादी पर्याय आत्मानुभूतीची आहे, एखादी पूजा करण्याची आहे, एखादी शास्त्र स्वाध्यायाची आहे, संसारातील आहे, अशा सगळ्या क्रियांचा समावेश वर्तमान काळातील ह्या रुजुसूत्र नयामध्ये आहे. पण इथं काय सांगितलंय की ही जी आत्मानुभूतीची जी स्थिती किंवा ही जी पर्याय आहे, तर रुजुसूत्र नयामध्ये जेवढ्या काही पर्याय असतील त्या सगळ्या पर्याय आत्म्याला जाणण्यासाठीच असाव्यात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे बाकीच्या त्या क्रिया किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आपण करत होतो त्यामुळं आत्मानुभूतीची क्रिया तिथं काय होत होती, खंडित होत होती. तर ती खंडित न होता अखंड तीच क्रिया तिथं चालू राहायला पाहिजे. त्यांना काय सांगायचंय की पक्का लक्षात ठेवायला पाहिजे, विदेह क्षेत्रामध्ये 84 लक्ष नाही 1 कोटी पूर्व 1 कोटी पूर्व आहे. मग तेवढं त्यांचं आयुष्य संपेपर्यंत प्रति समयाला ते काय करतायत, एक जाणण्याची क्रिया करतायत, स्वतःला जाणण्याची क्रिया चालू आहे. मग एवंभूत नयाने पहिल्या समयामध्ये ते कोण होते, स्वतःला जाणतायत.
किंवा स्वतःला जाणणारे, दुसऱ्या समयामध्ये स्वतःला जाणणारे, असं त्यांचं आयुष्य संपेपर्यंत प्रति समयाला ह्या क्रियेमध्ये बदल होणार आहे का? पहिल्या समयामध्ये जी जाणण्याची क्रिया होती तीच क्रिया शेवटपर्यंत राहणार आहे की नाही, का त्याच्यामध्ये बदल होणार आहे? नाही, थोडंसं मागच्या भावात कोण होतो आपण, तिथं काय झालं ते त्याच्याकडे फोकस करू, असं नाही आहे. एक स्वतःच्या आत्म्यालाच जाणणार आहेत. मग ती अरिहंत अवस्था उत्पन्न झाल्यापासून त्याचा संपूर्ण म्हणजे क्षय होत नाही किंवा तिथं सिद्ध अवस्था प्रकट होत नाही तोपर्यंतच्या काळामध्ये प्रतिसमयाला त्यांनी जाणण्याची क्रिया केली. म्हणजेच काय केले तर एवंभूत नयाला त्यांनी सगळीकडे कंटिन्यू केले. कळतंय का? असं त्यांना सांगायचं इथं. म्हणजे मला सांगता येते का नाही मला कळत नाही. किंवा अखंड आपण बघायला जाऊ तेव्हा ती अरिहंत अवस्थेची वर्तमान पर्याय जी काय असेल तर ते रुजुसूत्र नयामध्ये येईल. पण त्या प्रत्येक पर्यायामध्ये अरिहंत अवस्थेमधल्या प्रत्येक पर्यायामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक जानन 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 परिणती आहे, दुसरं काही नाही आहे. म्हणून हा, मग ही जी जानन जानन परिणती आत्ताच्या आपल्या भूमिकेमध्ये आपल्याला शक्य आहे का? जे अरिहंत भगवान करतायत, जे सिमंदर भगवान करतायत, आत्ता आपल्याला शक्य आहे का? आत्ताच्या भूमिकेमध्ये, आत्ताच्या पर्यायामध्ये शक्य नाही. पण आपल्याला काय सांगितलंय, पण ते तसं करण्याचं लक्ष ठेव. जे अरिहंत भगवान जाणतायत ना ते लक्ष आत्ता ठेव. जीवाचा स्वभाव आहे तो, जाणण्याची क्रिया कधीच थांबणार नाही, कारण तो स्वभाव आहे, आरसा आहे. जास्त जाणलं जातं की ज्ञान झाल्यानंतर तरी खूप जाणलं जातं. बरोबर, आरसा आहे. आणि आता आरसा एकदम स्वच्छ झालाय. अगोदर तो घाण होता, जळमट होती किंवा त्याच्यावर कसले डाग होते, त्यामुळे त्यात क्लिअर दिसत नव्हतं किंवा थोडंफार दिसत होतं. मग आपण काहीतरी केमिकल टाकले, काहीतरी खरडून काढलं व्यवस्थित, म्हणजे त्याला स्क्रॅच न पडता वगैरे, आणि आता आरसा कसा झाला, स्वच्छ, एकदम स्वच्छ. मग त्या आरशामध्ये आता जे काही त्याच्या समोर येईल त्याचं प्रतिबिंब दिसतंय. जे कोणी त्याला म्हणजे त्याची इच्छा नाही आहे कोणी यावं म्हणून, पण तिथून 100 लोक आली गेली तर त्या 100 लोकांना तो प्रतिबिंबित करणार की नाही? करणार, कारण आता तिथं स्वच्छता प्रकट झालेली आहे. मग ही स्वच्छता, हा मला हे तू म्हटली ना जाणायचं थांबेल का, मग आता आरसा स्वच्छ, तर त्याला जाणलं तर त्याची म्हणजे स्वच्छता प्रकट झाल्यामुळे सगळं काही त्याच्यामध्ये स्वच्छ दिसतंय, प्रतिबिंब जे काही त्याच्या समोर येईल ते. मग आता त्यांनी जाणायचं बास करायचं म्हणलं तर चालेल का? कशाला आता जाणायचंय? आता तर सगळं जाणलं त्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये जाणण्याची किंवा प्रतिबिंबित होण्याची तिथं त्याची शक्ती किंवा स्वच्छता तिथं आता आहे. मग आपण असं करूया, त्यांनी जाणू नये म्हणून आपण एका पेटीमध्ये त्या आरशाला कागद वगैरे वरून लावला, वरून कापड बांधलं आणि एका पेटीमध्ये ठेवलं. आता जाणायचं बंद झालं का? त्याच्यामध्ये जे काही प्रतिबिंब पडायची शक्ती त्याची होती ती बंद झाली का? स्वभाव सोडत नाही, वस्तू स्वभाव सोडत नाही. मग तिथं जो कागद लावलाय ना त्याच्यावर, तो कागदाचं चित्र, त्याचं प्रतिबिंब त्या आरशात दिसतंय. जे वरती कापड लावलंय त्याचं दिसतंय. तो स्वभाव नाही, पण ते चित्र त्याच्यात दिसतंय की नाही? जरी आता आपण आरशाला बांधून ठेवलंय किंवा, पण त्या आरशाच्या त्या म्हणजे जी आरसा आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती ठेवलेला कागद, त्या कागदाचं चित्र त्याच्यात दिसतंय. कळतंय का? म्हणजे तिथं त्या प्रतिबिंबित करण्याची त्याची जी शक्ती आहे, त्याची जी क्षमता आहे ती कधी नष्ट नाही होणार. काही जरी तुम्ही अंधार करून ठेवला तर तो अंधार त्याच्यात झळकणार आहे. आपल्याला दिसत नाही आहे कारण आपली कमजोरी आहे, पण तो अंधार त्या आरशामध्ये प्रतिबिंबित होणारच आहे. का होणार आहे? तर तो त्याचा स्वभाव आहे. तसं जाणणं हा माझा स्वभाव आहे, आणि आपण तो स्वभाव असताना सुद्धा आपण काय करतोय, पराला जाणतोय. आणि त्या पराला जाणल्यामुळे काय होतंय, त्या ज्ञानावर आवरण येतंय. आणि हे आवरण अरिहंत भगवंतांचं नष्ट झालंय. का नष्ट झालंय? तर त्यांनी पराचं लक्ष सोडून फक्त स्वतःकडे लक्ष दिले. मला दुसऱ्याला जाणण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, कारण मी दुसऱ्याला जाणून काय माझा त्याच्यातून फायदा होत नाही आहे, मला त्याच्यामुळं काही सुख होत नाही आहे. उलट पराकडे बघितल्यानंतर मला रागद्वेष होत आहेत, पराकडे बघितल्यानंतर मला मोह होतोय, आणि त्यामुळं मी स्वतःलाच काय करतोय, बंधनात टाकतोय. आणि स्वतः स्वतःच दुःखात टाकतोय. म्हणून मग काय केलं की हे सगळं परलक्ष सोडून स्वलक्ष केलं. काय लक्ष केलं? अनंत काळापासून आपण पराला जाणलोय. अनेक वेळा आपण सगळे उद्योगधंदे केलेत, अनेक पर्याय धारण केलेत, अनेक रोल केलेत. आता सगळे आपण जे करतोय ते काय आहे? रोल आहेत आपल्याला मिळालेले. प्रत्येकाचा रोल फक्त वेगळा वेगळा आहे. कुणाचं कसं शरीर आहे, कुणाचं कसं रंग आहे, कुणाचं कसा स्वभाव आहे, कुणाचे कसे डोळे आहेत, कुणाला काय क्रिया म्हणजे कला आहे, हे सगळं काय आहे? तर आत्ता आपल्याला मिळालेला तो रोल आहे. असे सगळे रोल करून झालेत.
मग अजून तेच करण्यामध्ये आम्हाला आता इंटरेस्ट नाही, असा विचार कुणी केला? अरिहंत भगवंतांच्या जीवानी केला. आणि त्यांनी स्वतःमध्ये लक्ष केंद्रित केलं, स्वतःला जाणण्याचा पुरुषार्थ केला. आणि तिथं मग काय झालं? त्यांच्या ज्ञानामध्ये असलेली अशुद्धता नष्ट झाली आणि त्यांचं ज्ञान स्वच्छ झालं. जसं आत्ता आपण आरसा स्वच्छ केला होता ना, तसं ते ज्ञान स्वच्छ झालं. आणि असं स्वच्छ झालं की तो आरसा तर कदाचित पुन्हा घाण होईल, तुटेल, फुटेल, अजून काही होईल, पण आपलं ज्ञान एकदा स्वच्छ झालं म्हणजे केवल ज्ञान प्रकट झालं तर ते परत कधीही नष्ट होणार नाही, परत त्याच्यावर कधीही आवरण येणार नाही, ते जाणण्याचं कधी थांबवणार नाही किंवा थांबलं जाणार नाही, कारण तो स्वभाव आहे. हां, तर तिथं एवंभूत नयाने एका समयामध्ये आपण जाणण्याची क्रिया केली, स्वतःला जाणण्याची क्रिया केली, परत दुसऱ्या समयामध्ये पण तीच क्रिया केली. असं आपण तो भव संपेपर्यंत केली, किंवा अरिहंत भगवंतांनी अरिहंत भगवंतांचा तो भव आहे तोपर्यंत जाणणे 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 क्रिया चालू आहे. आणि आता ते सिद्ध भगवान झाले. मग सिद्ध भगवान होईपर्यंतचा तो सगळा त्यांचा अरिहंत अवस्थेतला काळ कुठला नाही म्हटला जाईल? तिथं ऋजुसूत्र नाही म्हटला जाईल. फक्त त्यामध्ये एका समयाला त्यांनी जी क्रिया केली त्या क्रियेवरून ते एवंभूत नाही, म्हणजे त्या क्रियेला तो एवंभूत नाही जाणणारा म्हणेल. पण सगळ्या समयामध्ये त्यांनी जाणण्याचीच क्रिया केली आहे. मग तसं आपल्याला सांगतायत की आत्ता आपण बाहेरच्या सगळ्या ह्या क्रियांमध्ये अडकतोय, किंवा दुसऱ्याला जाणण्यामध्ये, पराला जाणण्यामध्ये, परामध्ये इष्टानिष्ट भाव करण्यामध्ये आपला सगळा उपयोग आहे. तो उपयोग जर आपल्यामध्ये केंद्रित केला तर आत्ता आपल्याला थोडंसं आपल्या आत्म्याला जाणण्यामध्ये स्थिरता आहे, तर ती स्थिरता वाढत जाईल आणि प्रतिसमयाला जाणण्याची क्रिया होईल. मग ज्या वेळेस जाणतोय तो एवंभूत नाही, पुढच्या समयाला जाणतोय तो पण एवंभूत नाही, असा सगळा वर्तमान जाणण्यारूप एवंभूत नयानेच आपल्याला पूर्ण करायचा आहे, असं लक्ष ठेवा, असं इथं सांगितलंय. तो एवंभूत नाही आणि पूर्ण जो होईल जोपर्यंत तो ऋजुसूत्र नाही होईल. बरोबर. म्हणजे आता ह्या समयाला आपण आता काय करतोय? स्वाध्याय करतोय ह्या क्षणाला. मग तो एवंभूत नयाने काय झालं? स्वाध्यायी झालो. पुढच्या समयाला पण 1 तासभर आपण प्रतिसमयाला स्वाध्याय केलाय, मग तो तिथं ऋजुसूत्र नाही झाला, पण प्रतिसमयाला आपण स्वाध्यायच केलाय. मग एवंभूत नयाने सुरू केल्यापासून शेवटपर्यंत एकच क्रिया केली आहे. तसं तिथं सांगितलंय की स्वतःच्या पूर्णतेचं लक्ष ठेवून एवंभूत नयाला तिथं ऋजुसूत्र नयामध्ये परिवर्तित म्हणजे बदला म्हणजे त्याची ती असं करा की तिथं तो ऋजुसूत्र नय अख्खा मोठा दिसत असला तरी प्रत्येक समयामध्ये एवंभूत नयाने मी मला जाणण्याचीच क्रिया केली आहे, दुसरं मी काही केलंच नाही आहे, आणि अशी अवस्था मला प्रकट करायची आहे, हे ध्येय ठेवायला सांगितलंय. ती पूर्णता, ते पूर्णतेचं लक्ष मला आत्ता ह्या भावामध्ये, आत्ता ह्या पर्यायामध्ये करायला सांगितलंय. थोडा काळ म्हणजे काय? कुठल्या अपेक्षेने थोडं म्हटलंय की समय असं फिक्स नाहीये त्याचा. ती क्रिया जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्या क्रियेला तिथं धरून एवंभूत नाही म्हटला जाईल. म्हणजे आता आपण मगाशी म्हटलं ना, 1 तास गायीनी चालण्याची क्रिया केली, मग ती 1 तास ती एवंभूत नयाने गाय म्हणणार, एवंभूत नाही काय म्हणणार? 1 तासच फक्त ती गाय होती. आता ती चरायला बसली ना तर आम्ही तिला गाय म्हणणार नाही, पण मग ती कदाचित 1 तास चालेल, अर्धा तास चालेल, किंवा 10 मिनिटं चालेल. कदाचित एका गावाहून दुसऱ्या गावाला पण घेऊन जातात लोक चालवत न्यायची पूर्वी. मग त्यावेळेस किती दिवस तिला चालावं लागायचं. मग त्यावेळेस तिथं एवंभूत नयाने ती दिवसभर गाय होती. तर मग हे जे अंतर आहे तर ते त्या क्षणाला होतं, पण तिथं दिवसभर चालल्यामुळं त्या क्षणाला एवंभूत नाही म्हणलंय, पण दिवसभराला काय म्हटलंय? मग ऋजुसूत्र नाही. कळलं का? किंवा अखंड चालतीये तोपर्यंत एवंभूत नयाने ती गाय आहे, मध्ये जर थांबली तर तिथं खंड पडला. हा, ठीक आहे. तर असं हे त्यांनी घटवलं. स्वतःच्या आत्म्याला लक्ष करून आत्म्यामध्ये जास्तीत जास्त वेळ राहायचा पुरुषार्थ करायचा आहे. मग जेवढा वेळ आपण त्या आत्म्यामध्ये राहतोय किंवा आत्म्याला जाणतोय तर तेवढा वेळ एवंभूत नयाने आपण जाणणारे म्हटले जाणार. कळतंय का? आणि मग खूप काळ झाला, मग भूतकाळात गेला तो काळ, मग आत्ताच्या पर्यायात पण जाणण्याचीच क्रिया आहे, पण भूतकाळातल्या ह्याला काय म्हणणार? आता तिथं ऋजुसूत्र नाही म्हणणार. चालतंय, जोडलंय ना बाहेरून सगळे कर्म जोडलेत, कशाय जोडलेत, आपला हा सगळा परिग्रह, म्हणजे इतकं आपण स्वतःला बरबटून घेतलंय. कशामध्ये बरबटलोय आपण? बरबटलं कशाने बरबटलेलं असतं? चांगल्या गोष्टीला बरबटलेलं म्हणत नाही. जेव्हा काही घाण असेल किंवा चिखल असेल त्यावेळेस
त्या सगळं बाहेरच गोळा करतो. हा. राग द्वेष सगळं. हा म्हणजे हे सगळं वाईट आहे. हा म्हणजे हे सगळं काय आहे, जी घाण आहे त्या घाणीने आपण बरबटलोय. आणि मग ह्या नयाने काय सांगितलंय की एक 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 हे सगळं काढून, आणि नुसतं बरबटलो नाहीये आपण, त्याला आपलं स्वरूप मानतोय. ते म्हणजे मी, ते मला पाहिजे म्हणून त्या घाणीला आपण गोळा करून बसलोय. पण ह्या एवंभूत नयाने काय सत आहे, काय असत आहे हे सगळं दाखवून त्याच्यातून आत 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 आपलं जे शुद्ध स्वरूप आहे तिथं जाऊन तिथं स्वतःला जाणं, त्या स्वतःला जाणण्यामध्येच आपलं काय आहे तर लक्ष आहे ते पूर्ण करा, हे इथं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हां, तर आपण आता काल बघत होतो 5 प्रकारचे म्हणजे शब्दाला समजण्याचे 5 प्रकार. काय सांगितलं की प्रत्येक वाक्य का 5 प्रकार से अर्थ करना चाहिए. शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ आणि भावार्थ. परमात्मा को नमस्कार, इस वाक्य का यहाँ 5 प्रकार से अर्थ किया जाता है. म्हणजे वाक्य तर एकच आहे, पण त्याला कुठल्या कुठल्या अपेक्षेने समजून घ्यायचे, तर ते किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. कुठले कुठले सांगितले होते? शब्दार्थ, नयार्थ, नयार्थ, मतार्थ, अर्थार्थ आणि आगमार्थ. हा. आता शब्दार्थ म्हणजे त्या शब्दाचा फक्त शब्दशः अर्थ, त्याच्यामधला भाव येणार तो भावार्थमध्ये येणार. फक्त ते शब्दाचा काय अर्थ आहे तर ते आता बघूया. मग आता त्यांनी वाक्य काय दिलं इथं? परमात्मा को नमस्कार. मग परमात्मा को नमस्कार ह्याचा शब्दार्थ काय येणार? जो ध्यान रूपी अग्नि के द्वारा कर्म कलंक को भस्म करके शुद्ध नित्य निरंजन ज्ञानमय हुए है, उन परमात्मा को मैं नमस्कार करता हूँ. यह परमात्मा को नमस्कार का शब्दार्थ हुआ. काय सांगितलं? भगवंतांना आपण नमस्कार करतो. कोण परमात्मा? कोणाला म्हटलं जातं परमात्मा? कोण आहेत परमात्मा? सिद्ध भगवान, अरिहंत भगवान. अरिहंत आणि अरिहंत आणि सिद्ध हे 2 काय आहेत? परमात्मा. मग अरिहंतांना काय म्हटलंय? सकल परमात्मा. आणि सिद्धांना म्हटलंय निकल परमात्मा. म्हणजे सकल म्हणजे जे शरीराने सहित आहेत ते अरिहंत, आणि शरीराने रहित आहेत ते सिद्ध भगवान. मग आता शब्दार्थमध्ये काय सांगितलंय? जो ध्यान रूपी अग्नि के द्वारा कर्म कलंक को भस्म करके शुद्ध नित्य निरंजन ज्ञानमय हुए है. म्हणजे आता हे कुठल्या परमात्म्याला नमस्कार आहे इथं? मुख्यतेने सिद्ध भगवंतांना घेतलेला आहे. गौण रूपाने अरिहंत पण येऊ शकतात. का तर सगळं कर्मकलंक नष्ट झालाय, असं घाती कर्म जर म्हटलं असतं तर अरिहंत भगवान म्हटलं असतं. पण आता इथं काय सांगितलंय की कर्मकलंक सगळा भस्म झालेला आहे आणि शुद्ध नित्य निरंजन असं ज्ञानमय स्वरूप प्रकट झालेलं आहे. निरंजन म्हणजे काय? निरंजनचा अर्थ काय होतो? किंवा अंजन रहित. निरंजन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अंजन म्हणजे कालिमा ज्याच्यामधून निघून गेलेली आहे असं ते निरंजन स्वरूप. मग कुठली कालिमा होती जीवामध्ये? द्रव्यकर्म, भावकर्म आणि नोकर्म हे काय आहे तर कालिमा होती. कर्मरूपी कलंक म्हणा किंवा कर्मरूपी कालिमा. आणि ही कालिमा नष्ट झाल्यामुळं तिथं काय झालेलं आहे? आता शुद्ध स्वरूप, नित्य स्वरूप. नित्य म्हणजे का म्हटलेलं आहे? जी अवस्था केवल ज्ञानाची किंवा सिद्ध अवस्था जी प्रकट झालेली आहे तर ती आता कायमस्वरूपी आहे, त्याच्यामध्ये कधीही ती नष्ट होणार नाही. त्याच्यानंतर ज्ञानमय म्हणजे त्यांचं पूर्ण ज्ञान प्रकट झालेलं आहे. तर अशा त्या परमात्म्याला नमस्कार करतो. म्हणजे ह्या शब्दाचा फक्त हा अर्थ सांगितलाय बरं का. त्याच्यानंतर नयार्थ. आता नयार्थ म्हणजे काय? नय लावायचे. जे आपण नय शिकलो ना त्याच्यापेक्षा पण थोडंसं इथं अजून वेगळे शुद्ध निश्चय. शब्दाचं सूत्र काय सांगितलं? ध्यान रूपी अग्नि के द्वारा कर्म कलंक को भस्म करके शुद्ध नित्य निरंजन ज्ञानमय हुए है, उन परमात्मा को मैं नमस्कार करता हूँ. याने याचा ह्या वाक्याला बघायचं. शुद्ध निश्चय नैसे आत्मा परमानंद स्वरूप है. पूर्ण शुद्धता प्रकट हुई, वह सद्भूत व्यवहार नय का विषय है. कर्म दूर हुए, वह असद्भूत अनुपचरित व्यवहार नय का विषय है. कर्म दूर हुए, वह असद्भूत अनुपचरित व्यवहार का विषय है.
इस प्रकार प्रत्येक स्थान पर नय से समझना चाहिए। यदि नयों के अभिप्राय को न समझे तो वास्तविक अर्थ समझ में नहीं आता। यथार्थ ज्ञान में साधु के सुनय होते ही है। ज्ञानावरणीय कर्म ने ज्ञान को रोका, ऐसा वाक्य हो वहाँ ज्ञानावरणीय नाम का जड़ कर्म रोकता है, ऐसा कहना दो द्रव्यों का संबंध बतलाने वाला व्यवहार नय का कथन है, सत्यार्थ नहीं है। आता हे वाक्य समजण्यासारखं आहे। आपण काय म्हणतो, मला काही समजत नाहीये. का समजत नाहीये? तर माझं ज्ञानावरण कर्म मला फार त्रास देते, मला ज्ञान होऊ देत नाहीये, असं आपण बोलतो. व्यवहारात खूप ठिकाणी असं ऐकतो आणि हे व्यवहारातलं बोलणं चुकीचं पण नाही, कारण तिथं ज्ञानावर ज्ञानावरणीय कर्माचं आवरण आलेलं आहे, त्यामुळे ते ज्ञान प्रकट होत नाहीये. पण तिथं हे व्यवहाराने म्हटलं जाईल, पण प्रत्यक्षात काय आहे, ते ज्ञानावरणीय कर्म आपल्याला स्वतःहून येऊन आवरण घालू शकतं का? नाही घालू शकत. आपणच असे कर्म केलेत, कुणाचं तरी ज्ञान मिळत असताना तिथं अडथळा केलाय, ज्ञान मिळू नये असे भाव केलेले आहेत, किंवा तिथं अजून काहीतरी कुठल्या तरी प्रकाराने तिथं चुकीचं आहे म्हणून तिथं खोटे आरोप केलेत. म्हणजे एखादं बरोबर आहे पण त्याला चुकीचं म्हटलं तरी सुद्धा काय होतं, आपल्या ज्ञानावर आवरण येतं. म्हणजे अशा पद्धतीने काय होतंय, आपणच आपल्या ज्ञानावर ज्ञानावरणीय कर्माचं आवरण घातलेलं आहे. पण आपण दोष कुणाला देतोय किंवा आरोप कुणावर करतोय, तर ज्ञानावरण कर्मावर करतोय. ऐसा वाक्य हो तो वहाँ ज्ञानावरणीय नाम का जड़ कर्म रोकता है, ऐसा कहना, असं जर म्हणलं की ज्ञानावरणीय कर्माने माझ्यावर आवरण घातले किंवा मला ज्ञान होऊ देत नाही, तर तिथं काय आहे, ऐसा कहना दो द्रव्यों का संबंध बतलाने वाला व्यवहार नाही आहे. म्हणजे असं दोन द्रव्यांचा संबंध सुद्धा दाखवला जातो किंवा सांगितला जातो किंवा व्यवहारात त्याला मान्यता पण दिली जाते. आता आपण म्हणतो ना व्यवहाराने की हे घर माझं आहे, भले आपल्याला माहिती आहे की मेल्यानंतर हे आपलं नसणार आहे किंवा पूर्वी पण आपलं नव्हतं, पण आत्ता आपण जोपर्यंत आहोत किंवा आपल्या नावावर जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यवहारामध्ये म्हटलं जाणार आहे हे घर माझं आहे. मग दोन द्रव्यांचा संबंध आला की नाही, घर हे दुसरं द्रव्य आहे आणि मी एक दुसरं द्रव्य आहे. मग माझं घर असं म्हणताना त्या दुसऱ्या द्रव्याशी मी माझेपणाचा संबंध जोडला. म्हणजे दोन द्रव्यामध्ये हा जो जोडलेला संबंध आहे तर तो कशामध्ये आहे, व्यवहार नयामध्ये आहे, किंवा हा संबंध व्यवहार नयाला मान्य आहे. निश्चय नयाला हा ते आपण नंतर बघू. आता बाकीच्यांना हे नाही कळणार, उपचरित वगैरे उद्या बघूया. तर म्हणजे पण हा दोन द्रव्याचा संबंध व्यवहार नयाला मान्य आहे, कारण त्याशिवाय व्यवहार चालणार नाही किंवा तिथं अडथळे येतील सगळे. म्हणून जरी म्हटलं की ज्ञानाने माझ्यावर आवरण आणलं तरी पण तिथं निश्चयाने काय आहे, तर माझ्यावर हे ज्ञानावरण कर्म आवरण आणू शकत नाही, तसे परिणाम माझेच होते हे मुख्य निश्चय नाही सांगणार, पण व्यवहार नयाने असं बोललं जाणार. ज्ञानावरणीय नाम का जड़ कर्म रोकता है, ऐसा कहना दो द्रव्यों का संबंध बतलाने वाला व्यवहार नय का कथन है, सत्यार्थ नहीं है. म्हणजे हे व्यवहार नयाने जरी दोन द्रव्याच्या संबंधाला मान्यता दिली तरी सत्यार्थ नाही. म्हणजे काय, निश्चय नाही त्याला मान्य करत नाही. हे घर माझं कदापिही होऊ शकणार नाही किंवा होत नाही हे निश्चय नयाचं कथन आहे. लक्षात येते का? म्हणजे निश्चय आणि व्यवहार हे दोन तर बघूया. काय सांगितलं की जे त्या द्रव्याचं जसं जेवढं स्वरूप आहे तर तेच शुद्ध स्वरूप म्हणजे निश्चय नाही, आणि ते सोडून बाहेरच्या द्रव्याला आपण कधी आपलं म्हणतोय, कधी मी केलं म्हणतोय किंवा माझं म्हणतोय, हे सगळं काय आहे, तर हे परद्रव्यामध्ये मीपणाचा माझेपणाचा संबंध जोडला तर तिथं काय झाला, तो व्यवहार नाही झाला. पण हा व्यवहारामध्ये जे काही चाललेलं आहे ते निश्चय नयामध्ये मान्य नाही. निश्चय नय काय म्हणणार, जेव्हा तिथं द्रव्यकर्म नसेल, भावकर्म नसेल, नो कर्म नसेल, असा शुद्ध जीव किंवा अशा शुद्ध जीवाचं स्वरूपच मी मानणार, बाकीचं जे काही गोळा झालेलं आहे ते माझ्यामध्ये मान्य नाही, असं तिथं निश्चय नाही म्हणणार. हे आपण आता नाही उद्या बघूया जरा. जीवन जगत असताना आपण हे सगळं करतोय, फक्त ह्याला नैगम नाही म्हणतात, ह्याला व्यवहार नाही म्हणतात, ह्याला निश्चय नाही म्हणतात, हे फक्त